ठिकाणी जे क्रांतीवीर आहेत, आदिवासी देवदेवता आहेत, त्यांचं पूजन या ठिकाणी होणार आहे. त्याच्यानंतर आपला या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात होईल. तर आजूबाजूला जोड्या आपले विसरत जातो तर ते आपल्याला माहीत पाहायचं. तर त्या लागून नक्की टिकवण्याचा आपल्याही प्रयत्न करायचा आहे. नेट बंद सर्वांना मानाचा जोहार. जय आदिवासी. आपला आदिवासी कोळी मल्हार समाजाचा हा महामेळावा आज 5 मे 2026 रोजी या ठिकाणी संपन्न होत आहे. आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात. आता सगळ्यांना हार्दिक स्वागत. हे तिकडे उपस्थित आहेत सध्या विद्यमान आमदार विलाजी तरे साहेब, अशोकजी घोडे, विलाजी वेलकर, चंद्रकांत घाटाळ सर आणि विविध क्षेत्रातून आलेले सर्व समाज बांधव आपल्या सगळ्यांच्या या ठिकाणी हार्दिक स्वागत. आणि आजचा हा जो ह्या कार्यक्रमाचा जो मुख्य कार्यक्रम आहे, उद्घाटनाचा कार्यक्रम आहे, आपला जो आदिवासी पारंपरिक चौक अत्यंत सुरेख अशी मांडणी केलेली आहे. ज्या चौकीने हा चौक काढलेला आहे त्याला खरोखर कोटी कोटी असे त्याला आशीर्वाद द्यावा लागेल, धन्यवाद द्यावा लागेल की त्याने बऱ्याचशा गोष्टी आपल्या ह्या चौकामध्ये विशेष. माझे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पाटील साहेब, पाटील साहेब, त्याचबरोबर माझ्या रवींद्रजी सुतार सर, माझे प्रतिभा पूजनला जाऊ ना तंटे भील, राणी लक्ष्मीबाई, झलकारीबाई, वीर एकलव्य, राघोजी भांगरे, नाग्या कातकरी, आदिवासी खाजा नाईक, राणी दुर्गावती, आपले 2 मुख्य असे वीर शिनवार खुण्या डोकले आणि जिपर सांबरे या हिरवा देवाच्या प्रतिमेचं पूजन करताना माननीय आमदार विलासजी तरे साहेब हे या हिरवा देवाचं पूजन करत आहेत. त्याचबरोबर दिवा लावून, अगरबत्ती लावून औक्षण करत आहेत, ओवाळणी करत आहेत माननीय विलासजी तरे साहेब. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण सर्वांनी एक एक प्रतिमेचं पूजन करायचंय. माननीय भोईर साहेब, झळके सर, मॅडम घ्या, आपण पूजन करायचे. बेलकर सर, सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी ह्या सर्व शूरवीरांचं प्रतिमेचं पूजन होत आहे. आपला आराध्य दैवत हिरवादेव, या हिरवादेवाचं पूजन, प्रतिमेचं पूजन, औक्षण आणि दिवा लावून आपण ह्या कार्यक्रमाचं उद्घाटन करत आहोत. आपण ह्या कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत. सर्व उपस्थित सर्व मान्यवरांचं, त्याचबरोबर मी मान्यवरांना विनंती करतो की श्रीफळ वाढवून आणि आपण उद्घाटन करायचं आहे. आजूबाजूला जे कोणी मान्यवर असतील, आपले समाज बांधव असतील, त्यांना कृपया विनंती आहे की आपण स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचंय. समोर रजिस्टर ठेवलेलं आहे, आपण कुठून आलात त्याची नोंद करायची आहे, जेणेकरून आपले समाज बांधव आपल्या ह्या उभ्या महाराष्ट्रामध्ये नवे नवे
धन्यवाद सर. आपण या आपल्या कुलदेवतेचं पूजन करून आपण या कार्यक्रमाचे उद्घाटन केलेलं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आपले जे आपल्या दैनंदिन आपल्या गावामध्ये आपल्या घरामध्ये कुटुंबामध्ये जे आपण आपल्या देवदेवतांची पूजा करतो, आपल्या कुटुंबाची पूजा करतो, आपल्या गाव देवाची पूजा करतो, हिरव्या देवाची पूजा करतो, वाघोबा देवाची पूजा करतो, असे अनेक देव आहेत जे की त्या समोर जो चौक काढलेला त्या चौकामध्ये सगळ्या आपल्या देवांचं पूर्णपणे सार मांडलेलं आहे. अख्खे सगळे देव त्या चौकामध्ये उतरवलेले आहेत. जे बांधव आपल्या आजूबाजूला जे राहतात, मुंबई सारख्या शहरामध्ये राहतात, ठाणा मुंबई सारख्या शहरामध्ये राहतात, कल्याण सारख्या शहरामध्ये राहतात, त्या समाज बांधवांना आम्ही फक्त आदिवासी आहोत एवढं माहिती आहे, परंतु आपले देव कोणते आहेत, आपण आपले कुलदैवत काय आहे हे माहिती नाही. आणि हे माहिती जर करून घ्यायचं असेल तर त्या समोर जो चौक आहे त्या चौकाचं आपण अवलोकन करावं, त्या चौकाचं आपण नीटपणे बारकाईने बघावं. नाहीतर आपल्याकडे आजच्या घडीला आपल्याकडे सगळे सुधारित देवदेवतांचे फोटो सगळे आहेत आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे. त्याचा उल्लेख इथे करण्याची आवश्यकता नाही, परंतु आपण ज्या समाजावर ज्या आरक्षणावर आपण जे उभे आहोत या ठिकाणी आपल्याला जी संधी मिळाली आहे उभं राहण्याची आणि हा कार्यक्रम करण्याची, त्या समाजासाठी आपण काहीतरी देणे करू लागतो. आणि म्हणून आपण आजचा हा जो कार्यक्रम आहे तो एक कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे. आजूबाजूला जे समाज बांधव बसले उभे